नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो, कामगार विभागामध्ये 64 पदासाठीची जाहिरात आलेली आहे। आता याची अर्ज प्रक्रिया जी आजपासून सुरू झालेली आहे। A to Z डिटेल मी तुम्हाला सांगतो। पगार किती असणार, पात्रता काय असणार आहे आणि जी पद जी असणार आहे तर त्या पदासाठी नेमकं अभ्यासक्रमाचं स्वरूप काय असणार आहे हे देखील सांगतो। या अगोदर जी धर्मादाय आयुक्ताची जी जाहिरात आली होती त्याच दिवशी मी सांगितलं होतं की या विभागासाठी तुम्हाला अभ्यासक्रम, नियम, कानून, कायदे कोणकोणते येणार आहेत। तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी या विभागाशी संदर्भित ज्या ऑफिशियल वेबसाईटवरती जे आचारसंहिता तर नाही पण कामगार संहिता किंवा वेगवेगळ्या कामगारांचे कायदे आहे तर त्याच्या संदर्भातच तुम्हाला माहिती येणार आहे। सगळं काही डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो। मी तत्पूर्वी पहा, आपली सरळ सेवा भरती आहे, यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाचे आहे, कन्सिडर करू शकता। यामध्ये जो फक्त अपडेटेड जो लाईव्ह मध्ये जो तुम्हाला असणार आहे तर तो कामगार जे कायदे आहेत तर त्याच्या संदर्भातला ना। तर अगोदर ही जाहिरात पाहून घेऊया। आता या जाहिरातीमध्ये काय सांगितलेलं आहे की महाराष्ट्र खाजगी, आता हे कामगार विभाग, कामगार आयुक्तालय, ठीक आहे, डायरेक्टरेट आहे, ठीक आहे, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण, ठीक आहे। आता जे प्रायव्हेट सिक्युरिटी सर्व्हिसेस वगैरे जे असतात किंवा जे गार्ड वगैरे असतात, सुरक्षा रक्षक, ठीक आहे, त्यांच्यासाठी अधिनियम 1981 6 कलम अन्वये स्थापित सुरक्षा रक्षक मंडळ, सुरक्षा रक्षक सिक्युरिटीचं काम करत असेल तर त्यांच्यासाठी सुरक्षा रक्षक मंडळ आहे। महाराष्ट्रामध्ये 62 प्रकारची महामंडळ आहे सेमी गव्हर्नमेंटची, आणि या 62 महामंडळाची कोणतीही भरती MPSC मार्फत होणार नाही। कामगार कल्याण हा विभाग जो आहे तर हा सेपरेट महाराष्ट्र शासनाचा आहे। हे जे आहे तर हे वेगळे महामंडळ आहे, ठीक आहे। नंतर महाराष्ट्र माथाडी व हमाल इतर श्रमजीवी, आता माथाडी कामगार हे जे आहे ना तर यांच्यासाठी निरीक्षण करावं, यासाठी निरीक्षक हे जे पद आहे। आता माथाडी कामगार म्हणजे काय, जे लोक माथ्याने ओझं वाहून न्यायचं काम करायचे, हमाल स्वरूपाचं काम करायचे, तर त्या लोकांचा जो कामगार आहे, ठीक आहे, म्हणजे कायदा आहे, श्रमजीवी कामगार कायदा आहे, ठीक आहे, स्थापित केलेल्या या अन्वये स्थापित केलेल्या विविध माथाडी महामंडळ यांच्या आस्थापनेवरील सेवा प्रवेश नियम शासन पत्रक याच्यामध्ये केलेलं आहे। 11 फेब्रुवारी 2000 नुसार 22 माथाडी मंडळे, ठीक आहे, किती 22 माथाडी मंडळे आणि 12 सुरक्षा रक्षक मंडळांतर्गत खालील संवर्गातील पदाकरता घटक सेवा परीक्षा नियम जे आहे तर ती घेण्यात आले, म्हणजे सेवा परीक्षा ज्या आहेत तर त्या ऑनलाईन स्वरूपात घेण्यात येणार आहे। म्हणजे माथाडी महामंडळ समजलं तुम्हाला। पूर्वी काय व्हायचं की हे जे माथाडी कामगार आहेत ना तर त्यांच्यासाठी कामाचे तास किती असतील हे फिक्स नसायचे, त्यांना पगार कमी असायची, ठीक आहे, त्यांना सुट्टी नसायची। जर समजा कामाच्या ठिकाणी जर काही अपघात झाला तर त्याविषयी म्हणजे कोणी तेवढं सिरियस नसायचं, म्हणून मग ही महामंडळ जी आहे तर ती स्थापन करण्यात आली। भारतामध्ये कामगार कायदे फार स्ट्रिक्ट आहेत, कडक आहेत, आणि यावरती आता जे कायदे आहेत किंवा कामाची जागा व्यवस्थित आहे का, बालमजुरी तिथं होते का, ठीक आहे, महिलांवर तिथं अत्याचार होत आहे का किंवा काही शोषण होत आहे का, तर त्या संदर्भामध्ये कामाचा तपशील म्हणून निरीक्षण ठेवण्यासाठी निरीक्षक पदाची जवळपास किती 62 पदं आलेली आहेत। यांची जी पगार श्रेणी आहे तर ती S13 आहे, 35,400 ते 1,12,000 एवढी आहे। जी धर्मादायची जी निरीक्षकची जी होती 1,22,000 पर्यंत जवळपास 30 आहे। ग्रॅज्युएशन कोणतेही यामध्ये असावं लागणार आहे। आता दुसरं जे पद आहे तर ते आहे लेखापालचं, ठीक आहे। लेखापालचं जे पद आहे तर ते देखील S13 आहे, 35,400 ते 1,12,000, म्हणजे चांगली ही जी आहे ना तर ही यामध्ये पद आहे। जवळपास याचे किती 12 पद आहेत, ठीक आहे, किती आहेत 62 आणि 12, 62 म्हणजे हे किती जवळपास 74 झाले। आणि जी 4 पद जी आहे तर ती लघु टंकलेखक, जी टायपिंगची जी आहे तर ती S8चं पद आहे आणि ती 4 पदं आहेत, ठीक आहे। अशा प्रकारची ही जी जाहिरात आहे तर ती आलेली आहे ना। आता या जाहिरातीमध्ये अर्ज करण्याचा जो कालावधी आहे तर 13/5/2026 पासून आहे, आणि ऑफलाईन पद्धतीने केवळ ऑनलाईन पद्धतीने काय करायचं याचा शुल्क भरायचं आहे। बाकी आता ही जी वेबसाईट आहे तर या वेबसाईटवर गेल्यानंतर सध्या तरी परिस्थितीमध्ये ही जाहिरात किंवा ही भरती प्रक्रिया TCS मार्फत होणार आहे का IBPS मार्फत होणार आहे हे काही सध्या कळालेलं नाही आहे, कारण या वेबसाईटवरती कुठेही सध्या तरी काहीही आलेलं नाहीये, ठीक आहे ना। आता यामध्ये निरीक्षण टॅबवरती तुम्हाला जर आतापासून जर अभ्यासक्रम काय असणार आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर पहा, यामध्ये केंद्रीय तपासणी प्रणाली GR हा आहे। देन नाही, एक मिनिट काहीतरी चुकलं, एक मिनिट, मी होमवर क्लिक केल्यानंतर पहा कामगार संहिता, ठीक आहे, कामगार संहिता जे 28 एप्रिलला
28 एप्रिलला आता नवीन आलेल्या आहेत. तर त्यांचं स्वरूप काय आहे, काय नाही, त्यांचे कायदे काय आहे, सेवेचा अधिकार, माहितीचा अधिकार, कामगारांना काय काय असायला पाहिजे, घरगुती कामगारांसाठी कल्याणकारी योजना कोणकोणत्या आहेत, देन इमारत बांधकाम असेल, बाल कामगार निर्मूलन, ठीक आहे, देन प्रथमोपचार प्रशिक्षण, हे जे औद्योगिक संबंध संहिता, ठीक आहे, जे MIDC असतील, ठीक आहे, तर तिथे कामगार काम करतात ना, त्यांच्यासाठी नेमकं काय काय कायदे आहेत हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये माहिती असायला पाहिजे. सामाजिक सुरक्षा संहिता, औद्योगिक संबंध संहिता, कामगार संहिता, हा जो आहे ना, तर हा पार्ट तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे इथून पुढं. बाकी मराठी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र, हे जे विषय आहे, GK, GS, मॅथ, रिजनिंग, हे तर असणारच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त या बाकीच्या विषयांवरच तुमचं सिलेक्शन डिपेंड असणार आहे. आशा करतो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. आणखी आता याची फॉर्म कसे भरायचे, कागदपत्र कोणती, काय काय कशी लागतात, ही सगळी डिटेल माहिती तुम्हाला येणारच आहे. अभ्यासक्रमाचं डिकोडिंग देखील नंतर येईलच. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, प्रश्न असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच, थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.